बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप। आमचे प्रदेशाध्यक्ष 4.5 तास भेट झाल्याचं म्हटल्यामुळे संभ्रम निर्माण झाला। सुरेश धसांचं वक्तव्य। 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं। तर 4.5 तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत, तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा अशी माझी विनंती। सुरेश धस यांची विश्वासार्हता संपली आहे। सुरेश धस यांच्यावर टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही, अंजली दमानी यांचं वक्तव्य। नाही, मला आता खरंच त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, कारण आता त्यांची विश्वासार्हता संपलेली मला वाटते, त्यामुळे त्यांच्या याच्यावर टिप्पणी करणं मला योग्य वाटत। बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना षडयंत्र रचलं। बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार सुरेश धस यांची माहिती। बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जुळून आणणं, बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही 100% मी मुख्यमंत्र्यांकडे करणार। खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या पत्नीला अश्रू अनावर, तर माझ्या मुलाचा चेहरा देखील पाहू दिला नाही, संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर। न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नाही, ग्रामस्थांची सुळेंसमोर कैफियत, तर मी तुमच्या न्यायासाठी लढणार, सुप्रिया सुळेंचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। कृष्णा आंधळेला अटक करा, 25 तारखेपर्यंत अटक न केल्यास अन्नत्याग करू, आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत थांबणार नाही, मस्साजोगमधील बैठकीत ग्रामस्थ आक्रमक। आरोपी वाल्मिक कराडच्या मागे ईडी का लावली नाही, कृष्णा आंधळे का सापडत नाही, आरोपींचे सीडीआर काढा, खासदार सुप्रिया सुळेंचे सरकारवर निशाणा। आम्हाला सीडीआर पाहिजे, कृष्णा आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे। सरकार मूकबधीर झालंय, मस्साजोगकरांचा आवाज कोणी ऐकणार नाही, मुख्यमंत्री जुन्या मित्रपरिवाराला वाचवतायत, बीड हत्या प्रकरणात संजय राऊतांचा आरोप। जोगच्या ग्रामस्थांचा आवाज कोणी ऐकणार नाही, हे सरकार मूक आणि बधीर झालेलं आहे। त्यांचा जो जुना मित्रपरिवार आहे त्यांच्या सहकार्यांना वाचवायचं। राख आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा, भाजपा आमदार सुरेश धस यांची पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे मागणी। निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असल्याचा धसांचा आरोप।